नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या हृदयात जाऊन त्यातील एक अप्रतिम वास्तुशिल्पाचे खनिज पाहणार आहोत, जे म्हणजे गोंदेश्वर मंदिर, जे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. हे भव्य मंदिर हेमाडपंथी वास्तूचे उत्कृष्ट उदाहरण आहे, जे 12व्या आणि 13व्या शतकात यादव राजाच्या काळात फुलले. काळ्या बेसाल्ट दगडापासून बनलेले हे मंदिर त्याच्या शिल्पकलेचा आणि भक्तीचा पुरावा आहे. गोंदेश्वर मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहेत, जे हिंदू पुराणांमध्ये संहारक आणि परिवर्तनकर्ता मानले जातात. गर्भगृहात एक सुंदर शिल्पित शिवलिंग आहे, जे येथे भक्तीचे केंद्र आहे. मुख्य मंदिराच्या भोवती इतर देवांना समर्पित लहान मंदिरे आहेत. भिंतींवरील सूक्ष्म कोरीव काम रामायण आणि महाभारत या हिंदू महाकाव्यांमधील कथा सांगतात. प्रत्येक तपशील त्या काळातील सांस्कृतिक संपत्ती आणि कलात्मक कौशल्य यांचे प्रतिबिंब आहे. हे कोरीव काम केवळ सजावटीचे नाही, तर आपल्याला आपल्या वारशाशी जोडणारे एक माध्यम आहे. हे मंदिर केवळ ऐतिहासिक स्मारक नाही, तर एक जिवंत पूजास्थळ आहे. आजही येथे भक्त आणि इतिहासप्रेमी येऊन आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या शाश्वत सौंदर्याचा आनंद घेतात. गोंदेश्वर मंदिर हे केवळ दगड आणि रचना नसून आपली सांस्कृतिक वारसा, भक्ती आणि शिल्पकलेचे प्रतीक आहे. जेव्हा कला आणि श्रद्धा एकत्र येतात, तेव्हा आपण काय साध्य करू शकतो याचे एक स्मरणपत्र आहे. माझ्यासोबत या छोट्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.